मामा काय घेतलं? अरे काजू करी घेतले तुझ्या मामासाठी. तिला आपण चुकवून आलोय खरं, पण तिला जर काय नेलं नाही ना तर वाट लागल बाबा माझी. बर तुम्ही हसायचं सोडा आणि कपडे कुठे घ्यायचे ठरवा आधी. मामा अरे मी नानी कुणी फिरलो नाही, तुम्हाला कसं माहित असेल? हा ते पण बरोबर आहे. मी काय म्हणतोय, आपण मॉलला जायचं का एखाद्या? अरे नको, तिकडे खूप महाग कपडे असतात. आपण ना दुकानावर जाऊयात. बर ठीक आहे. मला सांग तुला कसली कपडे पाहिजे? माझ्याकडे ना शर्ट आणि पॅन्ट खूप आहे. मग फक्त धोतर आणि कुर्ता घ्यायचा. वा वा भांजे, आपल्याला आवडलं बरं काही. मला एक दुकान माहित आहे, तिथं ओरिजिनल खादी मटेरियल मिळते. मला पण एखादा कुर्ता बघू आपण तिथे. चल आपण जाऊयात. हा चला. आता तुम्ही इकडे. अरे आम्ही फिरायला चाललो होतो ना, आणि तू मी मामा सोबत कपडे घ्यायला चाललो. आज आम्ही अख्खा बाजार फिरणार आहोत आणि सगळं सामान घेऊन बाबांसोबत घरी जाणार आहोत. हो का? मग मी एक काम करतो, आपण सोबत फिरूयात आणि सोबत घरी जाऊयात. चालेल? हो चालेल ना. झालं का रे पोरांनो, चला. हो आलो बाबा. मामा मी जाऊ ना रे. अरे आपल्याला कपडे घ्यायचे आहेत ना. मामा आज तू घेणार आहे, तुला माहिती ना की मला केवढी कपडे लागतात ते. हो पण आता तू जाऊ नको. आपण कपडे घेऊ आणि सरळ आपल्या घरी जाऊ. प्लीज मामा पाठवा ना सिंपल प्लीज. अरे बाळांनो नाही म्हणलं ना मी. अमोल अरे दीदी ओरडल मला. मामा तू मला समजून सांग ना. अजिबात नाही. आपलं ठरलंय तसं आपण कपडे घ्यायचे आणि घरी जायचं. हाकू ना मोठा जा तुम्ही. माझा मामा मला नाही सोडणार. त्याला मी फिरलेलं आणि एन्जॉय केलेलो नकोय. ओ भांजे, अहो मीच तुम्हाला इकडे फिरायला आणले ना, आणि मला तसं म्हणताय होय. पण तुम्ही त्याला खेळायला आमच्या सोबत नाही पाठवत आहे. हो ना, माझा मामा माझं सगळं ऐकतो. अरे बाळा हो, मी पण त्याचा सगळं ऐकतो, पण आमचा अमोल तुमच्यासारखा शांत नाही ना. मामा अरे मी काही नाही करणार, तू जा ना. आणि मी माझं खेळणं झालं की मी तुला लगेच फोन करेन. अमोल आज मी आणि टीनू पकडा पकडी खेळणार होतो, पण मला नाही खेळता येणार ना. अमोल बाळा तू जा, पण ऐक तुझं झालं की लगेच कळवायचं मला काय. यस मामा, थँक्यू. तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस. वा रे वा. जाऊ नको म्हटलं की मामा सोडत नाही, आणि आता जा म्हणलं की जगातला बेस्ट मामा. म्हणजे चॅप्टर आहे बरं का तुम्ही. बर हसू नका, जपून जावा, मी येतो. सोया बरं जा तुम्ही आलात, नाहीतर मामाने मला सोडलंच नसतं. अमोल आपल्याला मिशन रियुनियन पूर्ण करायचं आहे ना, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. थँक्यू प्रिन्सेस, जाऊया आपण. चला. मला गौरी गणपतीची पूजा करता येणार नाही असं कधीच वाटलं नव्हतं. बाप्पा माझं खरंच चुकलं, मला माफ कर. पण तुझ्या पूजेची प्रथा माझ्या घरची मोडू देऊ नकोस. काकी अमोल तू खरंच आलायस? अहो अहो बाहेर या लवकर, बघा कोण आले, लवकर या. अमोल अरे तू इकडे. हो स्वप्नील काका, मी फ्रेंड बरोबर खेळायला गेलो आणि तिथून डायरेक्ट आलो. अरे पण तू तुझ्या बाबाला काय बोललास का? त्यांना नाही आवडणार तू इकडे आलेला. पण का काका? अरे तुझ्या काकीने केलेली चूक माहिती आहे ना तुला. हो काका, पण मी पण चुका करतो ना, आणि माझ्या मामाला माफ करते. तर अमोल बाळा, तू केलेल्या चुकांमध्ये मी केलेल्या चुकांमध्ये फरक आहे रे बाळा. नाही काकी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून मी तुला माफ केलं. अमोल बाळा, तुझा बाबा आता आम्हाला नाही जवळ कर. काका अरे मी लहान असताना मला माझ्या माने काकीच्या हातात दिलं होतं ना. हो, आणि मी सुद्धा तुझी आई आहे असं सांगितलं होतं. बघ काका, मी आणि मा
इकडून गेल्यानंतर काकीला किती त्रास झाला असेल. हो बाळा, आणि तू गेल्यानंतर मला तुझी खूप आठवण येत होती. मग आता आपण सगळे जवळ असताना तुम्ही दोघं का लांब राहताय? म्हणजे अमोल बाळा, तू खरंच मला माफ केलंस? हो मोठी मा, मी तुला कधीच माफ केलंय. मोठी मा. अमोल, अमोल बाळा, अरे हे शब्द ऐकायला मी किती आतुर झाले होते माहितीये तुला. 7 वर्ष वाट बघायला लागली मला यासाठी. एवढ्या चुका करून सुद्धा तू आमच्यावर किती प्रेम करतोस. तुझ्या समजूतदारपणासाठी शब्दच नाही आहेत माझ्याकडे. मोठी मा, अगं तू आणि काकाने माझ्या मा आणि बाबाला समजवलं की झालं आपलं काम. अमोल बाळा, तू सोबत असशील ना, तुम्ही कुणालाही समजावेत. अमोल, तुझ्यातला समजूतदारपणा मोठ्यांच्या सुद्धा पाहायला नाही मिळत बाळा. तू एवढा समजूतदार कसा रे? माझ्या मामुळे काका, माझी मा पण एवढी समजून आलंय. मा म्हणते चुका होत असतात, ते पण माफ करण्यासाठी. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीला माफ करायला हवं. अमोल बाळा, तुझी मा अगदी बरोबर बोलते. मी ना आजच सगळ्यांची माफी मागते आणि तुझ्या बरोबर राहण्याची परवानगी मागते. अमोल बाळा, तू काय घडवून आणलंयस माहितीये का तुला? अहो, असं का बोलताय तुम्ही? मला फक्त आता अमोल जवळ हवाय, बाकी काहीच नको. खरंच. मग तू आज आपल्या बरोबर आहे ना? मग दिवसभर आपण मस्त खाऊ पिऊ खेळू मजा करू. रुपाली, आपण अमोल सोबत ज्या ज्या गोष्टी करायच्या अशी स्वप्न पाहिली होती ना, त्या सगळ्या गोष्टी करू. चालेल ना अमोल? हो काकी, माझी मा तुम्हाला नक्की माफ करेल. पण काकी, मला आता खूप भूक लागलीये. काहीतरी खायला दे ना पटकन. भूक लागली तुला? हा. मी लगेच आणते बनवून, हा, तुझ्यासाठी. काय तोंडी काही कळायलाच मार्ग नाही हो. पण मॅडम, नेमकं झालंय तरी काय? मी ना माझं कुटुंब आणि काम यात अडकते की काय असं वाटायला लागलंय आता मला. आता हेच बघा ना, अमोलला अख्खं कुटुंब एकत्र हवंय आणि अर्जुन मात्र मला दोषी ठरवायला एक संधी सोडत नाही. दोष कुणाचा का सणा चिंचुके? आमचं जुळून येत नाही हे दिसून येत आहे मला. आप्पीन मी एकमेकांसाठी बनलेलोच नाही, पण कुटुंबासाठी आम्हाला एकत्र राहावं लागते. मॅडम, अर्जुन सरांनी नाही तर किमान तुम्ही तरी समजून घ्यायला हवं आणि योग्य तो मार्ग निवडायलाच हवा. तुम्ही दोघं एकत्र कुटुंबासाठी राहताय हे जेव्हा अमोलला कळेल तेव्हा त्याला किती वाईट वाटेल. काय तोंडे, पण मी काय करू? अर्जुन प्रत्येक गोष्टीत मला जबाबदार धरतोय. त्याला ना धीर नाही आणि मुळात त्याला मला समजून घ्यायची इच्छाच नाही. प्रत्येक गोष्टीत त्याला मीच चुकीची वाटते. कारण तिची चूक असते चिंचुके, तर तो माणसांपेक्षा महत्वाचे असतात का? हे सगळ्यात अमोलला काय झालं असतं तर? साहेब, म्हणूनच मी म्हणत होतो परत परत ह्या गोष्टीचा विचार करा म्हणून. आधी नाही ना कळलं मला चिंचुके, पण आता आठवते. मी घरच्यांसाठी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलो तेव्हा तिने समजून घेतलं नाही, पण सरकारांची एवढी मोठी चूक सहज समजून घेतली. याला काय अर्थ आहे? तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी समजूतदारपणा दाखवावाच लागेल आणि मतभेद सगळ्यांमध्ये असतात. पण तुमचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही हे तुमचं तुम्हालाच शोधावं लागेल, तरच सगळं व्यवस्थित होईल. मॅडम, तुम्हाला वाटतंय ना तुमचं अर्जुन सरांवर प्रेम आहे म्हणून? प्रेमाच्या गोष्टी सोडत साहेब, मला सांगा, तुम्ही आयुष्यभर इथनं पुढे एकत्र राहू शकणार आहे का नाही याचा फक्त विचार करा. मला तर वाटतंय तुम्ही आयुष्यभरासाठी एकत्र नाही राहू शकत. अमोल बाळा, पोट भरलं ना तुझं? हो काकी. रुपाली, अगं आपण त्याच्यासाठी स्वेटर आणलेली, दाखव ना त्याला. हो, दाखवते. मा खूप आवडली काकी. खरंच आवडले बाळा तुला? हो काकी, चला आता मग खेळूयात. खेळूयात? चला. आई माऊलीची माया
छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई. मला आपण तिघं कायम असं एकत्र असलेलं पाहिजे. तू काळजीच करू नकोस रुपाली, आपल्या आयुष्यातलं दुःख आता संपलंय. अरे वा, कसं वाटतंय तिथे तो तर दाजीबा ओरिजिनल खादे आहे बरं का. खूप छान आहे, मला खूप आवडलं. मी असते ना तर अजून खूप भारी चॉईस केला असता. अहो मला न सांगता जाऊन यांनी खरेदी केली आहे, मला नेलं सुद्धा नाही सोबत. बापू मी काय म्हणतो, एकदा तरी विचारायला पाहिजे होतं ना. नाही म्हणजे सांगायला असा किती वेळ लागतो ना, आहे का नाही? बाई काय माणूस आहे या. अहो वंस, आता तुम्ही मला सांगा, मी यांच्यासोबत फिरायला नाही जायचं तर कुणासोबत जायचं हो? हा बरोबर आहे तुझं. बाबा अहो काय चाललंय. मोना मी सांगते दीप्याला तुला फिरायला घेऊन जायला, पण तू आता शांत हो. दिप्या कळलं का? अरे आप्पी दिदी आहे म्हणून जरा तरी जमलं, नाहीतर आज काही खरं नव्हतं तुझं. बापू अहो बापू खरंच आम्ही लय गडबडीत निघून गेलो. नाही ते काय का असं ना, पण दीप्या अमोलची मी आणि आप्पी जेवढी काळजी घेते ना तेवढी तुम्ही दोघे घेताय. अहो दाजीबा असं काय नाही, बापानं आधार द्यावा आणि मायनं जीव लावावा, आणि जिथं कमी पडल तिथं बाच्यासाठी आम्ही. हे तर तो मामानं पाळावं. प्रत्येक नात्याची वेगळी मजा आहे बघा दाजीबा. वा दीपक वा, काय बोललायस हा. अरे मामाच्या असण्यानं जे मिळतं ना ते कुणी दिलं तरी मिळत नाही. आणि अहो तुमच्या बरोबर मी पण आहे छोट्या सरकारांना प्रेम करायला. आणि वंस अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही कितीही कामात असाल ना तरी आम्ही आहोत छोट्या सरकारांसाठी. हा पण हा अमोल फक्त माझ्यासाठी बाचा नाही बरं का, माझा मित्र पण आहे तो. दाजीबा दिदे तुमच्या कामामुळे खरंच तुम्हाला वेळ नाही मिळत, पण तुम्ही दोघं जिथं कमी पडाल ना तिथं आम्ही आहे की. अरे वा वा वा, असं जोडून राहावा एकमेकांना. अरे कमावलेलीच माणसं अडचणीच्या वेळेला कामाला येतात. हो विनू बाबा. पण तुमचे बाची सरकार आहेत कुठं आता? अहो जितो आणि शौर्यभर खेळायला गेलाय. बरं आहे का की मी काय म्हणतोय, आजगाव सारखी अमोलच्या मित्रांबरोबर आपण एखादी ट्रिप काढायची का? लय मजा येईल. पण हा ही सगळं अमोलसाठी एक सरप्राईज असेल बरं का. म्हणजे ज्या दिवशी आपण निघू ना त्या दिवशी त्याला सांगायचं. मी लगेच तारीख काढतो. थांब 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 थांब, तारीख काढशील पण आता तुमचा बाचा कुठे आहे ते बघ. त्या टीनूच्या वडिलांना फोन करून विचार, नाहीतर तो इकडे येऊन टपकायचा. तुझं सरप्राईज नाही राहायचं. मी फोन करतो लगेच. बघा म्हणजे तुम्ही आला पण होय. हो मामा. काय करत होतं नक्की? काय प्लॅनिंग चालू होतं काय? ए कसलं प्लॅनिंग? आम्ही असंच बसलो होतो आपल्या गप्पा मारत. मा अगं नक्की काय झालंय? अरे कुठे काय काय तू सांग की तुझा दिवस कसा गेला आजचा? एक नंबर बाबा, आम्ही खूप मजा केली. म्हणजे अमोल तुझा चांगला दौरा झाला असं म्हण की. बापू अहो खरंच खूप मजा आली. आम्ही भेळ खाल्ली एकदम तिखट झणझणीत. होय, एक काम कर ना अमोल, तू जितू आणि टीनूला एकदा इकडे बोलव, आपण मस्तपैकी फिरायला जाऊ. हा बोलवा बोलवा, सगळी अशी लहान पोरं घरात बोलवा. त्यांचा असा किलबिलाट आला ना की अगदी मजा येते बघा. हा दाजीबा मी पण येणार. अहो मग मी का घरात राहू? मी पण येणार फिरायला. थांबा, अरे मी जितू आणि टीनू सोबत नव्हतो गेलो.
एक मिनिट अमोल, तू आत्ताच एका संकटातून वाचलाय. तू कुठे होतास मग? कोणासोबत होतास? यांच्याकडे. अमोल, त्या दोघांना तू इकडे घेऊन आलायस? हो बाबा. मग तूच यांना सांग की इथून निघा म्हणून. बाबा, अरे माझे काका आणि काकी आहेत ते. असतील, पण यांनी जो गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. आणि असंही आपण त्यांना शिक्षा कुठे देतोय? ह्या दोघांना फक्त ह्या घरात प्रवेश नाही. अर्जुन, अरे असा परक्यासारखा नको बोलू रे. स्वप्नील, अरे हो परकेपणा काही एका दिवसात आलेला नाही. कित्येक दिवस रुपालीने इथं राहून तो तुमच्यासाठी उभा केलाय. मामनजी, हो तुम्ही मला मुलगी म्हणता ना, मी तुमची आणि इथल्या सगळ्यांची माफी मागते आणि पुन्हा माझ्याकडून असं काही होणार नाही असं मी वचन देते तुम्हाला. पण प्लीज प्लीज आम्हाला तुमच्यासोबत राहू द्या. वा रुपालीताई, तुम्ही आत्ता माफी मागाल आणि आम्ही तुम्हाला माफ करू, एवढं सोपं राहिलं असं वाटतंय तुम्हाला? रुपालीताई, विसरू नका तुम्ही अमोलच्या जीवाची खेळ केलाय. दीपक, तिच्या चुकांना नाही पाठीशी घालणार मी परत. दादा, चूक नाही, गुन्हा आहे तो, गुन्हा. होय, अरे कसाबाच्या दावणीला बांधावं तसं रुपालीनं अख्खं घर मनी मावशीच्या ताब्यात दिलं होतं. आणि तिला माहीत असताना की ती बाई किती पाताळ यंत्री आहे ते. जाऊ दे ना कदा, परत परत त्याच गोष्टी नको बोलायला. जाऊ दे. दादा, बहिणी, तुम्ही माझं प्लीज ऐका आणि इथून निघा. नाही बाबा, प्लीज त्यांना जायला नको ना सांगू. अमोल, तू लहान आहेस बाळा, थांब जरा. नाही मा, मला हवेत काका आणि काकी. अमोल बाळा, तुला कळत कसं नाही रे? तू यांची बाजू नको घेऊ. ही ती माणसं आहेत ज्यांनी तुझ्या जीवाची पण पर्वा नाही केली. असं नको ना बोलू दीपक. हे बघा, तुम्ही सगळी जी शिक्षा द्याल ना ती भोगायला मी तयार आहे. बापू, मोना, तुम्ही तरी समजावा ना. रुपाली, अहो काय बोलणार मी, मागच्याच गोष्टी पचवू शकलो नाही अजून. आणि घरातले जे बोलतील ते मला मान्य आहे. अर्जुन, अरे आज अमोल घरी आला ना, थोडा धीर आला होता आम्हाला. तुला माहिती आहे अर्जुन, आज अमोलने रुपालीला मोठी मा आणि मला मोठे बाबा म्हणून हाक मारली. माझ्यावर विश्वास ठेव अर्जुन, रुपालीला एक संधी दे. तिला पश्चाताप झालाय रे. आणि जे झालं त्याचं काय सर? स्वप्नील सर, एवढ्या सहज आम्हाला हे सगळं विसरता नाही येणार. मामा, त्यांना राहू दे नाही तो. प्लीज ऐक ना रे. अर्जुन, मला आणि रुपालीला आपल्या कुटुंबाच्या प्रेमाची ऊब हवी आहे, दुसरं काही नको रे. स्वप्नील सर, प्रेम इतक्या सहज नाही मिळतो. ते आपल्या चांगल्या कर्माने आपल्याला कमवावं लागतं. त्यासाठी एक संधी द्या तिला, ती नक्की तुमचा विश्वास जिंकेल. भाऊजी, हो मला आणि ह्यांना अमोलच्या प्रेमाची गरज आहे. हो प्लीज तुम्ही माफ करा ना आम्हाला, प्लीज. बास, मला आता या गोष्टीवर चर्चा नकोय रुपाली. या घरात आता तुम्हाला सध्या तरी जागा नाही. हो सर, उगाच सगळ्यांची मनस्थिती बिघडायला नको. आम्ही कसं तर या सगळ्यातून सावरतो एकमेकाला. या तुम्ही. स्वप्नील सर, तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. पण मलाही आता असंच वाटतं की तुम्ही इथे नको राहायला.